गुड मॉर्निंग। तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आणि मस्तपैकी असा पाऊस पडतो आहे। रात्रीसुद्धा खूप पाऊस झाला, काळोखसुद्धा खूप केलेला आहे। आज दिवसभर बहुतेक पाऊस असणार आहे। तर चला ठीक आहे, छान वाटतं एकदम। आणि आज आम्ही बनवणार आहोत फणसाचे वडे, बरक्या फणसाचे। तर ते मी तुम्हाला दाखवते। तर हा फणस आहे बरका, मस्तपैकी पिकलाय। आणि हा अर्धा एवढा फणस आहे तो बाबाने काल खाऊन ठेवलेला आहे। तर हा उरलाय, त्यातल्या थोड्याशा गऱ्यांचे आता मी वडे करू। तर पहिला ह्याला फोडून घेते। हे बघा, मस्त असं चारकंड निघाले आणि गरा पण अगदी छान आहे। हाताला मी आधीच तेल लावून घेतले, कारण का मग ह्याचा थोडाफार जो चीक असतो तो हाताला लागतो म्हणून। आता ही गरे असे काढून घेते। आता तू काढतोयस? आता बसलाय, काढ, हातात काढून दे। गरा पण अगदी मोठा आहे मस्तपैकी। पावसातले फणस आहेत आणि त्याला बघू शकता इथे मस्त असे आटले जे आहे आतले त्याला फोड पण आले। हे एवढे गरे काढून घेतलेत। आता एवढे वड्यांसाठी ठीक आहे, भरपूर होतील, कारण का वडे हे गोड होतात, त्याचं मी जास्त काही कोण खाणार नाही। पण आपलं आता बाबांना इच्छा झाली खायची म्हणून तो नको, तो खराब झाला, तो बाहेर टाकू, असा नको टाकू, तिकडे लांब टाकू। आणि हे जे चारकंड आहे ते असंच मारून ठेवते, म्हणजे बाकीचे जे आहेत ते कोण खाणार असेल तर नंतर होतील, किंवा उद्या वटपौर्णिमा आहे तर त्याच्यासाठी हे गरे आहेत ना। आता ह्याच्यातले आठाळा काढून घेते आणि त्याच्या बाहेरचे आटलेलं कवच, हे जे साल असतं ते सुद्धा काढून घ्यायचं। आणि हे गरे आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि नंतर मिक्सरमधून हे बारीक करून, म्हणजे ह्याचा रस करून घेईन मी। आणि नंतर त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ भिजवेन। तो फणसाचे जे गरे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले, तर ते इथे मी त्याचा जो रस आहे तो इथे मी परातीत काढून घेतलाय। हे आहे तांदळाचं पीठ। तर ह्या जेवढ्या रसामध्ये जेवढं तांदळाचं पीठ मावेल इतकंच मी ह्याच्यात मळून घेणार। ह्याच्यात पाणी वगैरे काहीही टाकायचं नाहीये आणि बाकी सुद्धा काही टाकायचं नाही। जे ह्याचा गोडवा असतो तोच त्या वड्यात उतरतो। एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे। पीठ यायला आंबायला वगैरे असं काही ठेवायचं नसतं का। आता हे पीठ मळायचं, एक 5 मिनिटं ठेवायचं आणि लगेचच ह्याचे वडे करायला घ्यायचे। तर हे माझं पीठ मळून झालेलं आहे, अजिबात पाणी न वापरता जेवढा रस होता तेवढ्यातच हे एवढं मी पीठ मळलंय। छान असा गोळा केलाय, अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही, मीडियम असं केलंय पीठ। हे बघा, आता हे थोडंसं तेल घेते हातावर आणि मळून घेते छान असं। अशा पद्धतीने पीठ मस्त असं मळून झालंय। आता मी हे झाकून ठेवते, एक 5 मिनिटं झाकून ठेवेन, तोपर्यंत आपलं तेल सुद्धा गरम होईल आणि मग लगेच वडे करायला सुरुवात करूया। आता मी वडे करायला सुरुवात केली आहे। हे बघा, इथे 4 ऑलरेडी माझे काढून झालेत, मस्त असे टम्म गुरगुरीत फुगले। त्याच्या गोळ्या मी आधीच करून घेतल्या आणि तेलावरती असे थापते। मस्त असा गोल टम्म फुगतोय वडा। इथे आमचे सगळे मस्त असे वडे तयार आहेत। सगळे मस्त टुम्म टुम्म फुगलेत।
आणि छान नरमसुद्धा झालेत, म्हणजे खुसखुशीत पण झालेत. आता तू खातोयस? धर. आता हाय. आता संध्याकाळचं आमचं सगळं आवरलंय आणि आम्ही इतर रस्त्यावरती फेरफटका मारतोय. आता बघा काय रडतोस? आणि आता आमची मावशी याची कचरा काढते. काय आलं? सगळं मस्त साफ करून झालं. इथे हा जो आंबा आहे ना त्याची पानं आता पिकलेत, तर ती सगळी पडतात आणि इथं दिवसभर कचरा असतो सगळा. तर मग तो एकदा सकाळी काढतो आणि एकदा संध्याकाळी. आणि इथे आहे ना सकाळी एक साप आला होता, मग तो इथे कुठे गेला तो आम्हाला माहितीच नाही, दिसलाच नाही. म्हणून मग इथलं हे सगळं साफ करून घेतलं, झाडं वगैरे सगळी कट करून घेतली. इथे भरपूर असं जंगल झालेलं होतं. आता इथे पाऊस आला ना अजून भरपूर की इथे सगळं असं जंगल होईल, मग इकडचं काही दिसत नाही. इथेही मस्त अशी फुलं उगवली, ते शोची, ह्यांचं नाव नाही माहिती. ही मस्त अशी फुलं आहेत, ही पावसाळ्यातच उगवतात आणि इतर वेळेस म्हणजे उन्हाळ्यात वगैरे ह्याला काहीही नसतं, फक्त पाऊस चालू झाला की ह्याला बहर येतो. आता ही एवढीच आहेत 2-4 फुलं. आणि इथेही मस्त अशी गुलाबाची फुलं पण आलेत. आता ये इकडे. उन्हाळ गुरं पण रस्त्यावरून अजून फिरतायत, शेतीची वाट लावतात. मग शेती रुजून आली की जा वरती जा. आबा आले हम्मा घेऊन, सावकाश जा. ये इकडे जा, मावशी आहे बघ तिकडं जा. तर रात्रीच्या भाजीसाठी टाकळ्याची भाजी करणार आहोत. जवळच ही टाकळ्याची भाजी मस्त कोळी उगवली आहे. ही एवढी काढून पण घेतली आहे, छान आहेत कोळी पानं. आणि ही बघा इकडे इथं रान आहे भरपूरसं आणि त्याच्यात ही अशी भाजी रुजली आहे, ही बघा. तर हे असे आता काढून घेते. आता पण थोडीशी मदत करतोय आणि मग ह्याची आज रात्रीसाठी मस्त अशी भाजी बनवायची. हे बघा तर ही एवढी भाजी काढून आणलेली आहे आणि आता ती साफ करते. म्हणजे ह्याचे जे देठ आहेत ना ते काढून पानं जेवढी जमतील तेवढी घेते. भाजी कोवळीच आहे पण याच्या एक्स्ट्राच्या ह्या काट्या असतात ना त्या काढून टाकते. ची भाजी मी आता उकळायला ठेवली आहे. हा एवढा गोळा तयार झाला आणि आता ह्या हाताने असं मोकळं करून घेऊयात, म्हणजे फोडणीला टाकताना हे असं मोकळं असेल आणि मग इझी जाईल. कढईत तेल गरम केलं, लसूण मिरची टाकली आणि आता कांदा सुद्धा टाकते आणि हे छान असं परतून घेऊयात. कांदा मस्तपैकी परतला. आता मीठ टाकते चवीपुरतं आणि थोडीशी हळद. आता याच्यामध्ये भाजी ओतून घेते. हे सुद्धा छान असं मिक्स करून घेते आणि 1-2 मिनिटासाठी याला झाकण ठेवून वाफ आणूया. थोडं ओलं खोबरं टाकते आणि हे सुद्धा मस्त मिक्स करून घेऊया. आणि इथे आपली मस्त अशी टाकळ्याची भाजी तयार आहे. चला, तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.